Hello everyone. Okay, so next chapter into the CNS, that is the drugs acting on CNS, that is the Parkinsonism and anti-Parkinson's disease. Okay, Parkinsonism म्हणजे काय हे आपण इथे बघणार आहे. इट इज वन काइंड ऑफ अ डिसीज अँड त्याच्यावरती ॲक्ट होणारे ड्रग दॅट इज अँटी पार्किन्सन्स ड्रग्स आपण इथे बघणार आहे. ओके, सो फर्स्ट वी विल सी द Parkinsonism. Okay, so it is neurodegenerative disorder characterized by the muscle rigidity, tremor and akinesia. Okay, so it is a disease of muscles. Okay, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा डिसीज आहे, न्यूरोडिजनरेटिव्ह आहे, बट इट इज ड्यू टू द लॅक ऑफ द डोपामाइन. ओके, डोपामाइन इट इज अ न्यूरोट्रान्समीटर, आपण बघितलेलं आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये. ओके, सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये डोपामाइन इज वन न्यूरोट्रान्समीटर. तो न्यूरोट्रान्समीटरची काय होते, डिफिशियन्सी होते किंवा तिथे रिलीज होत नाही किंवा ॲब्सॉर्प्शन होत नाही. आणि काय होतं, कोलिनर्जिक जे किंवा ॲस्ट्रल कोलिन आहे त्याचं एक्सेसिव्ह रिलीज होतो. या दोन्हीच्या इम्बॅलन्समुळे काय होतं, हा डिसीज होतो, ज्याच्यामध्ये काय दिसतं, मसल रिजिडिटी दिसते, ट्रीमर्स दिसतात आणि अकायनेशिया विच इज नथिंग बट लॉस ऑफ अ कंट्रोल ऑफ अ व्हॉलंटरी मसल असोसिएटेड विथ द पेन. ओके, व्हॉलंटरी मसल्सवरती म्हणजे जे आपले स्केलेटल मसल्स जे आहेत, जे मुवमेंटसाठी यूज केले जातात, त्या मसल्सवरचा कंट्रोल लूज झाल्यासारखं होतं, ॲज वेल ॲज पेन होतं. म्हणजे जनरली पार्किन्सन डिसीजमध्ये पेशंटचे जे आहेत ते स्केलेटल मसल्सवरतून त्याचं कंट्रोल लूज झाल्यासारखं, म्हणजे मुवमेंट्स होत असते. तुम्ही बघितलं असतील काही एजेड पर्सन असतील, त्यांचे हात पाय कधी कधी कंटिन्युअसली हलत असतात. सो इट इज ड्यू टू द पार्किन्सन्स डिसीज. ओके, हे कशामुळे होतं, हा न्यूरोडिजनरेटिव्ह आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचाच डिसीज आहे, पण त्याच्यामध्ये काय होतं, मसल रिजिडिटी होते, म्हणजे सॉफ्टनिंग होतं, मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन कमी होतं, म्हणजे मसल्समध्ये जे टोन असतो, मसल टोन तो कमी होतो, ट्रिमर्स येतात आणि अकायनेशिया म्हणजे कंट्रोल, देर इज अ लॉस ऑफ कंट्रोल ऑफ अ व्हॉलंटरी मसल्स, म्हणजे मुवमेंटसाठी जे मसल्स यूज केले जातात, हाताचे मसल्स असतील, पायाचे मसल्स असतील, किंवा बऱ्याच एजेड लोकांचे तुम्ही मान हलत असते बघा, कंटिन्यू बघितलं असेल. सो इट इज ड्यू टू द लॉस ऑफ कंट्रोल ऑफ अ व्हॉलंटरी मसल्स असोसिएटेड विथ द पेन, म्हणजे पेन पण होत असतं. ड्यू टू द प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ मग हे कशामुळे होतं, तर प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ डोपामिनर्जिक फायबर्स. जसं मी सांगितलं, डोपामिनर्जिक फायबर्स जे आहेत किंवा जिथे डोपामाइन रिलीज होण्यासाठी तिथे काय होतं, काही प्रॉब्लेम्स येतात. अँड कोलिनर्जिक एक्सायटेटरी प्रीडॉमिनन्स, आणि ॲस्टाईल कोलिन एक्सायटेटरी काय होतं, प्रीडॉमिनन्स होतो त्याचा, म्हणजे जास्त ॲस्टाईल कोलिन रिलीज होतं आणि डोपामाइनची क्वांटिटी तिथे काय होते, कमी होते. सो देर इज अ इम्बॅलन्स बिटवीन द डोपामिनर्जिक अँड कोलिनर्जिक रिलीज. ओके, डोपामाइन आणि कोलिनर्जिक म्हणजे ॲस्टाईल कोलिनच्या रिलीजमध्ये इम्बॅलन्स होतो, त्याच्यामुळे काय होतं, हा डिसीज होतो. सो बेसल गँग्लिया कंट्रोल द बॉडी मुवमेंट्स. बेसल गँग्लिया जो आहे, इट कंट्रोल द बॉडी मुवमेंट बाय बॅलन्स बिटवीन द कोलिनर्जिक एक्सायटेटरी. आपल्याला माहिती कोलिनर्जिक आहे, इट इज अ एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर. तो काय करतो, जे एक्सायटेटरी ॲक्शन्स आहेत त्याच्यासाठी तो तिथे काम करतो. अँड डोपामिनर्जिक इनहिबिटरी नर्व इम्पल्स, म्हणजे या दोन्हीमध्ये बॅलन्स असतो, त्याच्यामुळे आपण प्रॉपर बॉडी मुवमेंट्स, जेव्हा आपण मुवमेंट्स जशा करायला हव्यात तशा करतो. इफ देर इज अ इम्बॅलन्स बिटवीन दीज बोथ नर्व्स, तर काय होईल, देर इज अ चान्सेस ऑफ अ पार्किन्सोनिझम. तेच इथे सांगितलं, बेसल गँग्लिया काय करत असतो, बॉडी मुवमेंट कंट्रोल करत असतो. कसं करत असतो, कशामध्ये बॅलन्स करून करत असतो, कोलिनर्जिक एक्सायटेटरी म्हणजे ॲस्टाईल कोलिनच्या एक्सायटेटरी आणि डोपामिनर्जिकची इनहिबिटरी नर्व इम्पल्सला ते बॅलन्स करून, या दोन्ही फायबर्समध्ये, नर्व इम्पल्समध्ये किंवा नर्व्समध्ये, फायबर्समध्ये बॅलन्स करून ते काय करत असतं, बॉडी मुवमेंट्स कंट्रोल करत असतं. मग याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला, देन ऑब्वियसली देर इज अ chances of a rigidity, muscle rigidity, tremors or the akinesia. Thus it is an imbalance between the dopaminergic and the cholinergic activity. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे डोपामिनर्जिकच्या आणि कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटीमध्ये इम्बॅलन्स होतो, त्याच्यामुळे काय होतो, हा डिसीज होतो. म्हणजेच काय करायला पाहिजे, एकतर आपल्याला डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायला पाहिजे, ऑर वी हॅव टू रिड्यूस द कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी, ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, सो अँटी पार्किन्सन्स ड्रग
म्हणजे काय ते बघूयात. द ड्रग्स विच आर यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ अ पार्किन्सोनिझम डिसीज इज कॉल्ड ॲज अ anti-Parkinsonian drugs. Okay, so these drugs act by maintaining the balance between the excitatory, cholinergic and inhibitory dopaminergic nerve impulse into the or at the basal ganglia. हे ड्रग्स काय करतात, बॅलन्स करतात. जो इम्बॅलन्स झालेला असतो डोपामिनर्जिक आणि कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटीमध्ये तो बॅलन्स करून हे काय करतात, ॲक्ट करतात. ओके, सो क्लासिफिकेशनमध्ये अगेन देर आर मेजर 2 क्लासेस. दोज इन्क्रीज द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी अँड दोज सप्रेस द कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. आपल्याला काय आपण काय बघितले तर इम्बॅलन्स झालं आहे. कशामुळे, डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे त्याच्यामुळे आणि कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली आहे त्याच्यामुळे. मग आता ड्रग देताना आपण कसे द्यायला पाहिजे, असे ड्रग जे काय करतील डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतील आणि कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी थोडीशी सप्रेस करतील. असे ड्रग दिले तर ते काय होईल, तिथे बॅलन्स होईल. दोन्हीपैकी एक द्यायचे, दोन्ही द्यायचे नाहीत. ओके, इधर हा द्यायचा किंवा तो द्यायचा. ओके, सो असं देऊन काय केलं जातं, ते बॅलन्स केलं जातं आणि ॲज अ अँटी पार्किन्सन ड्रग ते ॲक्ट होतात. ओके, सो आता फर्स्ट वन, दोज दॅट इन्क्रीज द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे दॅट इज द डोपामाइन प्रिकर्सर. ओके, सो डोपामाइन प्रिकर्सर म्हणून यूज केला जाणारा दॅट इज द लिवोडोपा आणि पेरिफेरल डिकार्बोक्झायलेज. सेकंड वन इज द पेरिफेरल डिकार्बोक्झायलेज इनहिबिटर. पेरिफेरल डिकार्बोक्झायलेज मी याच्या आधी पण सांगितलं होतं. जिथे जिथे तुम्हाला ASE हा दिसेल वर्ड, ओके, तिथे काय होईल, इट इज नथिंग बट दी एन्झाईम. ओके, एन्झाईम जसं आपण ॲसिटाइल कोलिन पॅथोमायमेटिकमध्ये किंवा पॅरासिम्पॅथेटिकमध्ये बघितलं, ॲसिटाइल कोलिन इट इज डिग्रेडेड. कशामुळे डिग्रेड होतो, ॲसिटाइल कोलिन इस्टरेजमुळे. तसा हा पेरिफेरल डिकार्बोक्झायलेज इनहिबिटर आहे जो डोपामाइनला काय करतो, गट मसल्समध्ये किंवा ब्लडमध्ये काय करतो, मेटाबोलाइज करतो. आणि त्यासाठी आपण इथे तसे ड्रग्ज यूज करतो जे ब्लडमध्ये किंवा गटमध्ये असणारा डोपामाइन मेटाबोलाइज होऊ नये आणि तो फार्माकोलॉजिकल ॲक्शन त्याची ॲक्टिव्हिटी दाखवायला अवेलेबल हवा, असे ड्रग्स दॅट इज द कार्बिडोपा अँड बेनसेराझाईड. ओके, नेक्स्ट इज द डोपामाइन अगोनिस्ट. अगोनिस्ट म्हणजे काय, असे ड्रग जे त्या पर्टिक्युलर ॲक्शनला मिमिक करतात, म्हणजे त्याच्यासारखीच सेम ॲक्शन दाखवतात किंवा त्याची ॲक्शन वाढवतात, असं त्याला आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल इज द ब्रोमोक्रिप्टिन, पेरगोलाइड अँड द रोपिनिरोल. ओके, next one is the MAO-B inhibitors. Okay, these are the selegiline. Again, the monoamine oxidase is one of the enzyme which metabolize the dopamine. जो डोपामाइनला मेटाबोलाइज करतो असा एन्झाईम आहे तो आपण आता पुढे जाऊन बघणार आहे. ओके, सो एक्झाम्पल इज द सेलेजिलिन. ओके, देन COMT इनहिबिटर दॅट इज द एंटॅकॅपोन अँड द टोलॅकॅपोन. डोपामाइन फॅसिलिटेटर म्हणजे डोपामाइनच्या रिलीजला फॅसिलिटेट करणारे ॲमॅन्टॅडिन. सो दिस इज द examples or classes come under the those that increase the dopaminergic activity. ओके, डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर याच्यातले आपण ड्रग्स काय करू शकतो, यूज करू शकतो. सेकंड क्लास इज द दोज दॅट सप्रेस द कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज द सेंट्रल अँटीमस्कॅर्निक ड्रग्स दॅट इज द ट्रायहेक्झिफेनिडिल, procyclidine, piperidine and benztropine. Okay, so these are the examples of the central antimuscarinic drugs, and antihistaminic that is the orphanadrine and the promethazine. Okay, so this is about the classification of the anti-Parkinson's drug. Okay, सो फर्स्ट आता याच्यातला मेजरली लिवोडोपावरतीच रिपीटेडली क्वेश्चन विचारलेले आहेत. सो आपण लिवोडोपाच फक्त याच्यामध्ये बघणार आहे. सो व्हॉट इज लिवोडोपा, इट इज अ प्रिकर्सर ऑफ अ डोपामाइन. आपण बघितलं डोपामाइन प्रिकर्सरच्या अंडर क्लासिफिकेशनमध्ये लिवोडोपा इज अ एक्झाम्पल. सो इट इज अ प्रिकर्सर ऑफ अ डोपामाइन. The dopamine deficiency of a Parkinsonism cannot be satisfied by administration of the direct dopamine. Okay, so आपल्याला माहिती की डोपामाइन पार्किन्सोनिझम डिसीजमध्ये काय होतं, डोपामाइनची डिफिशियन्सी होते. सो ही आपण सॅटिस्फाय करू शकत नाही बाय डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रिंग द डोपामाइन. डोपामाइन आपण डायरेक्टली देऊ शकत नाही बिकॉज व्हेन ॲडमिनिस्टर्ड ओरली इट इज इनॲक्टिवेटेड बाय द मोनोअमाइन ऑक्सिडेज प्रेझेंट इन टू दी गट मसल्स. ओके, जसं मी आधी सांगितलं मोनोअमाइन ऑक्सिडेज नावाचा जो इनहिबिटर आहे, आपण एक्झाम्पल बघितलं सेलेजिलिन, त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं. सो हे मोनोअमाइन ऑक्सिडेज जे गट मसल्समध्ये किंवा गट म्युकोसामध्ये प्रेझेंट असतात
ते काय करतात, या डोपामाइनला मेटाबोलाइज करून टाकतात. मेटाबोलाइज झाल्यामुळे ते ॲब्सॉर्ब होत नाहीत आणि अवेलेबल होत नाहीत ॲक्शनसाठी. ओके, सो व्हेन ॲडमिनिस्टर्ड पॅरेंटली, मग आता हा डोपामाइन जर ओरली दिला तर गट मसल्स किंवा गट म्युकोसामुळे मोनोअमाइन ऑक्सिडेजमुळे तो काय होतो, तिथे मेटाबोलाइज होतो. मग आपण पॅरेंटली जर दिला तर व्हेन ॲडमिनिस्टर्ड पॅरेंटली बिंग पूर लिपिड सोल्युबल, हा पूर लिपिड सोल्युबल असतो. दॅट्स वाय इट कॅनॉट पास द ब्लड ब्रेन बॅरियर, दॅट इज द BBB. हे बॅरियर्ससुद्धा आपण व्यवस्थित शिकलेलो आहे. बॅरियर्स क्रॉस करायचे असतील तर ऑब्व्हियसली ड्रग शुड बी ऑर द सबस्टन्स शुड बी हायली लिपिड सोल्युबल. स्पेशली ब्लड ब्रेन बॅरियर जर क्रॉस करायचं असेल तर सगळे ड्रग्ज जे आहेत ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाहीत, बिकॉज दीज आर नॉट दॅट मच लिपिड सोल्युबल. सेम विथ द डोपामाइन. डोपामाइन ओरली दिला तर गट म्युकोसामध्ये प्रेझेंट असलेल्या मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईममुळे काय होतो, तो तिथे मेटाबोलाइज होतो. पॅरेंटरली दिला तर तो काय होतो, लिपिड सोल्युबल नसल्यामुळे तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही. आणि आपल्याला ॲक्शन कुठे पाहिजे, ब्रेनमध्ये पाहिजे. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा हा डिसीज आहे, तिथे आपल्याला ॲक्शन पाहिजे. सो द ड्रग शुड क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. हेन्स इट इज अ प्रिकर्सर. हेन्स इट्स प्रिकर्सर म्हणजे त्याचा प्रिकर्सर लिवोडोपा हा यूज केला जातो. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गिव्ह रिझनमध्ये वाय लिवोडोपा इज यूज ॲज अ प्रिकर्सर ऑफ अ डोपामाइन, तर हे आन्सर तुम्ही तिथे लिहायचं आहे. ओके, देन लिवोडोपा इज अ फार्मॅका. आता लिवोडोपा जेव्हा आपण देतो, आता ठरलं आपलं की आपण डोपामाइन द्यायचं नाही आहे, आपण लिवोडोपा द्यायचं आहे, इट्स प्रिकर्सर. तर आता लिवोडोपा कसा आहे, सो लिवोडोपा इज अ फार्मॅकोलॉजिकली इनर्ट. फार्मॅकोलॉजिकली तो कोणतीही ॲक्शन दाखवत नाही. बट वेन ॲडमिनिस्टर्ड, पण जेव्हा तो ॲडमिनिस्टर्ड केला जातो, कॅन पेनिट्रेट द BBB. ओके, ब्लड ब्रेन बॅरियर पेनिट्रेट करतो टू प्रोड्यूस इट्स फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. तर जी इफेक्ट जी आहे डोपामाइनची ती प्रोड्यूस करण्यासाठी ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो टू प्रोड्यूस इट्स फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ऑन द पार्किन्सोनियन डिसीज. ओके, सो आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन इट इज कन्वर्टेड इन टू द डोपामाइन. म्हणजे लिवोडोपा हा एक लिपिड सोल्युबल कवरिंग आहे त्या डोपामाइनला, जो डोपामाइनला ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून देतो. आणि क्रॉस झाल्यानंतर तो लिवोडोपा डोपामाइनमध्ये कन्वर्ट होतो आणि तिथे त्याची तो ॲक्शन दाखवतो. ओके, सो लिवोडोपा इम्प्रूव्ज द हायपोकायनेशिया, रिजिडिटी अँड ट्रीमर इन द पार्किन्सोनिया. म्हणजे मसल टोन. हायपोकायनेशिया म्हणजे काय, मसल टोन इन्क्रीज करतो, रिजिडिटी त्याची मेंटेन ठेवतो आणि ट्रीमर काय करतो, कमी करतो. ओके, सो इट ऑल्सो इम्प्रूव्ह द स्पीच, फेशियल एक्सप्रेशन अँड द बॉडी पोश्चर ॲज वेल. जसं आपण बघितलं, पार्किन्सोनिझम इज अ डिसीज ऑफ अ स्केलेटल मसल्स. ओके, इथे स्केलेटल मसल्सचे जे मसल्स आहेत किंवा मुवमेंटसाठी लागणारे जे मसल्स आहेत त्याचे मसल्सचं डिफॉर्मिटीज होतात. तर फेशियल एक्सप्रेशनसुद्धा त्याच्यामुळे चेंज झालेलं असतं. स्पीच म्हणजे पेशंट कॅन नॉट एबल टू स्पीच प्रॉपरली, मग स्पीच पण इम्प्रूव्ह होतं. बॉडी पोश्चर म्हणजे उभं राहण्याची किंवा बसण्याची त्याची पद्धत जी बदललेली असते पार्किन्सोनिझममुळे, ती सुद्धा तिथे चेंज होते. ओके, सो याचे ॲडवर्स इफेक्ट, लिवोडोपाचे ॲडवर्स इफेक्ट, नॉशिया, वॉमिटिंग, कार्डियक अरिथमिया, अल्ट्रेशन इन टू द टेस्ट सेन्सेशन अँड सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस. नेक्स्ट फार्मॅकोकायनेटिक्स. त्याचे फार्मॅकोकायनेटिक ॲब्सॉर्ब फ्रॉम दी स्मॉल इंटेस्टाईन, इट अंडरगो फर्स्ट पास मेटाबॉलिझम, 1% ॲब्सॉर्ब फ्रॉम दी ब्रेन अँड हाफ लाईफ इज 1 to 2 hours अँड ॲब्सॉर्ब फ्रॉम दी ब्रेन. ओके, देन नेक्स्ट इज द प्रिपरेशन. म्हणजे मार्केटेड प्रिपरेशन. इथे जे तुम्हाला हे नावं दिसत आहेत, दीज आर द मार्केटेड प्रिपरेशन्स. ओके, सो लिवोडोपा दिला तर लिवोपा आणि बायोडोपाल. ओके, हे ते 2 टॅबलेटची नाव आहे. द डोज शुड बी 0.5 ग्रॅम टॅबलेट असते त्याची. आणि अजून एक आहे जी कॉम्बिनेशनमध्ये दिले जाते कार्बिडोपा आणि लिवोडोपाच्या. ओके, सो त्याचं नाव आहे पार्किमेट और पारडोपा. 1 टॅबलेट, एक टॅबलेट त्याची 10 मिलीग्रॅम कार्बिडोपा आणि 100 मिलीग्रॅम लिवोडोपा या कॉम्बिनेशनमध्ये असते. ओके, सो आता लिवोडोपा आणि कार्बिडोपा कॉम्बिनेशनमध्ये का द्यायचे ते आपण इथे बघणार आहे. ओके, आता आपण इथे काय बघितलं, पार्किन्सोनिझम म्हणजे काय बघितलं, अँटी पार्किन्सोनिझम ड्रगचं क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये फक्त लिवोडोपाचा आपण इथे स्टडी करतो आहे. लिवोडोपा म्हणजे काय, वाय लिवोडोपा इज वी नो लिवोडोपा इज अ प्रिकर्सर ऑफ अ डोपामाइन अँड वाय इट इज यूज्ड. आणि लिवोडोपाचे थोडेसे आपण डिटेल्स तिथे बघितले. त्याच्यानंतर आपण त्याचे ॲडवर्स इफेक्ट, त्याच्यानंतर फार्मॅकोकायनेटिक्स आणि प्रिपरेशन इथे बघितले.
ओके. सो गिव रिझन अंडर एक क्वेश्चन आहे, लिवोडोपा इज ऑलवेज गिवन इन कॉम्बिनेशन विथ द कार्बिडोपा. तर का? आता लिवोडोपा अँड कार्बिडोपा आर द पार्किन्सोनियन ड्रग. आपण बघितलं पेरिफेरल डिकार्बोक्झायलेज एन्झाईम किंवा डिकार्बोक्झायलेज इनहिबिटर्स या कॅटेगरीच्या अंडर कार्बिडोपा हा ड्रग येतो आणि लिवोडोपा हा डोपामाइन प्रिकर्सरच्या अंडर येतो. ओके. सो बोथ आर द अँटी पार्किन्सन ड्रग्स. लिवोडोपा इज अ प्रिकर्सर ऑफ अ डोपामाइन while carbidopa is a peripheral decarboxylase inhibitor. In basal ganglia, levodopa is metabolized to dopamine. बेसल गँग्लियामध्ये लिवोडोपा जो आहे इट इज मेटाबोलाइज्ड इनटू द डोपामाइन. आपण बघितलं होतं लिवोडोपा काय होतो, डोपामाइनमध्ये मेटाबोलाइज होतो बाय डोपामाइन कार्बोक्झायलेज एन्झाईम. ओके. ओके. सो इन बेसल गँग्लिया लिवोडोपा इज मेटाबोलाइज्ड इनटू द dopamine by the dopamine carboxylase enzyme. Okay. If levodopa is converted into the dopamine in blood itself, म्हणजे लिवोडोपा जेव्हा दिला जातो ब्लडमध्ये जे डोपामाइन कार्बोक्झायलेज एन्झाईममुळे जर तो डोपामाइनमध्ये कन्वर्ट झाला तर तो ब्लड ब्रेन बॅरियरपर्यंत पोहोचणारच नाही अँड इट इज नॉट एबल टू क्रॉस द BBB. ओके. सो इफ लिवोडोपा इज कन्वर्टेड इनटू द डोपामाइन इटसेल्फ in blood by enzyme, it could not cross the BBB. Okay. So carbidopa does not cross the BBB but inhibit the peripheral decarboxylase into the blood. Okay. So carbidopa काय करतं, ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करत नाही पण जे ब्लडमध्ये प्रेझेंट असणारं पेरिफेरल डिकार्बोक्झायलेज एन्झाईम आहे त्याला ते काय करतं, इनहिबिट करतं. म्हणजे डोपामाइन स्वतः ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही आणि डायरेक्टली दिलं तर माओ दॅट इज मोनोअमाइन ऑक्सिडेजमुळे ते तिथे काय होतं, मेटाबोलाइज होतं. ते अवॉइड करण्यासाठी आपण त्याला काय देतो, लिवोडोपा त्याचा प्रिकर्सर देतो. पण लिवोडोपा काय होतो दिल्यानंतर ब्लडमध्ये असणाऱ्या पेरिफेरल डिकार्बोक्झायलेज एन्झाईममुळे मेटाबोलाइज होतो. ते अवॉइड करण्यासाठी तो कार्बिडोपासोबत दिला जातो. मग कार्बिडोपासोबत दिल्यानंतर कार्बिडोपा काय करतं, ब्लडमध्ये त्याचं प्रोटेक्शन करतं डोपामाइनचं आणि पुढे जाऊन लिवोडोपा काय करतो, जो लिपिड सोल्युबिलिटी त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामुळे तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि अशा प्रकारे जो आपला डोपामाइन आहे तो ब्रेनपर्यंत पोचतो. देअरफॉर कार्बिडोपा पोटेन्शिएट द लिवोडोपा फॉर विच कॉम्बिनेशन इज नेसेसरी. म्हणून लिवोडोपा हा नेहमी कार्बिडोपासोबत दिला जातो. ओके. सो दिस इज अबाउट द अँटी पार्किन्सन्स ड्रग. ओके. त्याच्या अंडर हे गिव रिझन आणि लिवोडोपा इज द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग. ओके. नेक्स्ट इज द अँटी एन्झायटी ड्रग्स. ओके. इट इज व्हेरी स्मॉल चॅप्टर म्हणून याच्यामध्येच कवर केलेलं आहे अँटी एन्झायटी ड्रग्स. ओके. सो अँटी एन्झायटी ड्रग म्हणजे काय आपण बघितलं आहे, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ अँझिओलायटिक्स. ओके. सो द ड्रग विच रिड्युसेस द अनप्लीझंट इमोशनल स्टेट अँड कॉजेस द मेंटल कन्फ्युजन आर कॉल्ड एज अ अँटी एन्झायटी ड्रग. असे ड्रग जे काय करतात, अनप्लीझंट इमोशनल स्टेट आहे म्हणजे एन्झायटी जे फील करतात, अस्थिरपणा, अस्वस्थता किंवा घाबरल्यासारखे होणे असे फिलिंग्स असतात त्या ज्याला एन्झायटी म्हणलं जातं, ते रिड्यूस करतात आणि काय करतात, मेंटल कन्फ्युजन क्रिएट करतात. आर कॉल्ड ॲज अ अँटी एन्झायटी ड्रग्स. ओके. सो क्लासिफिकेशन फर्स्ट क्लास इज अगेन इथे अँटी एन्झायटी ड्रग म्हणजे पण अगेन आपल्याला इथे कसे ड्रग जायला लागणार आहे, सिडेटिव्ह म्हणजे जे ड्रग्स जे CNS डिप्रेशन करतात म्हणजे पेशंटला स्ट्रेस आउट करतात, एक्साइटेबिलिटी रिड्यूस करतात, और these are the drugs which calms the patient. Okay. So examples are the benzodiazepine, त्याच्या अंडर डायझेपाम, ऑक्साझेपाम, अल्प्राझोलाम and the लोराझेपाम हे एक्झाम्पल तिथे येतील. देन नेक्स्ट वन इज द ॲझॅपिरोन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत बस्पिरोन, जेपिरोन अँड इसापिरोन. ओके. सो एक्झाम्पल्स तुम्ही एक एक दोन दोन केले तरी, आता डायझेपाम, अल्प्राझोलाम हे खूप कॉमनली यूज ड्रग्ज आहेत, तुमच्या लक्षात राहू शकतात. इन केस ऑफ ॲझॅपिरोन्स याच्यामधला एक एक्झाम्पल केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. द नेक्स्ट इज द थर्ड क्लास इज द अँटीहिस्टॅमिनिक्स. हायड्रोझायझिन इज द एक्झाम्पल अँड लास्ट वन इज द नॉन सिलेक्टिव्ह ॲड्रेनर्जिक बीटा ब्लॉकर दॅट इज द प्रोप्रॅनोलॉल. हे तिथे ड्रग्स दिले जातात. इट इज द क्लासिफिकेशन ऑफ द अँटी एन्झायटी ड्रग्स. ओके. सो हे क्लासिफिकेशनमध्ये विशेष असं एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही. दीज आर द थिंग्स यू हॅव टू मग अप. ओके. सो तुम्ही स्पेशल एक नोटबुक घालू शकता क्लासिफिकेशनसाठी, एक नोटबुक गिव रिझनसाठी
की जेणेकरून तुम्ही क्लासिफिकेशन फास्ट करू शकाल, जसं तुम्ही कोग्नोसिसचे ड्रग्सचं केलं होतं. ओके, सो याच्यानंतर आपण फक्त 3 ड्रग्स बघणार आहे. फर्स्ट वन इज द, याच्यामध्ये फक्त आपण ड्रग, त्याचा ब्रँड नेम आणि डोस आणि ॲडवर्स इफेक्ट बघणार आहे. ओके, सो फर्स्ट ड्रग इज द क्लोरडायझेपॉक्साइड. ओके, सो एक्झाम्पल इज द लिब्रियम विच इज व्हेरी कॉमनली यूज्ड. ओके, खूप कॉमनली यूज्ड हे ड्रग आहे लिब्रियम. तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला इझिली अवेलेबल होईल, म्हणजे दिसेल, तुम्हाला दिलं जाणार नाही ते विकत, पण ते दिसेल. ओके, सो युजेस आता याचे थेरापेटिक युजेस, एन्झायटी, मसल स्पाझम, अक्यूट अल्कोहोल विड्रॉल आणि इन्सोमनियामध्ये याचा यूज होतो. सो प्रत्येक ठिकाणी त्याचा डोस वेगळा आहे, ते आपण आता बघूयात. सो एन्झायटीमध्ये 30 मिलीग्रॅम ओरल डेली इन द डिवायडेड डोस अप टू द 100 मिलीग्रॅम डेली इन सिव्हिअर कंडिशन. ओके, 30 मिलीग्रॅम डेली दिला जातो डिवायडेड डोसमध्ये, किंवा अप टू 100 मिलीग्रॅम तो डोस दिला जातो. त्याच्यानंतर मसल स्पाझम जर असेल, इन सच केसेस 10 to 30 मिलीग्रॅम ओरल डेली इन डिवायडेड डोस दिला जातो. अक्यूट अल्कोहोल विड्रॉल, म्हणजे अचानक जर अल्कोहोल विड्रॉल केलं पेशंटला, देन ऑल्सो ही फील एन्झायटी आल्यासारखं. तुम्ही बघितलं असेल ड्रग विड्रॉल किंवा जे ड्रग्स असतात जे घेतात ते विड्रॉ केल्यानंतर किंवा करताना मूवीजमध्ये पाहिलं असेल, पेशंट जो आहे तो किंवा पर्सन जो आहे ही त्याला स्वेटिंग होतं, घाबरल्यासारखं होतं, चिडचिड होते. ओके, फॅशन पिक्चर बघितलंच असेल ना सगळ्यांनी, कंगना राणावतचं, त्याच्यामध्ये ती कशी वेड्यासारखी करत असते. ओके, इट इज अ वन काइंड ऑफ म्हणजे एन्झायटी हा एक त्याच्यामध्ये पार्ट आहे, ती जी वागत असते, म्हणजे घाबरल्यासारखं करत असते डोळे मोठे करून. ओके, सो येस दॅट इज. मग अक्यूट अल्कोहोल विड्रॉ केल्यानंतर पण पर्सन मे फील एन्झायटी. सो इन सच केसेस द डोस शुड बी 25 to 30 मिलीग्रॅम डेली. देन इन्सोमनिया असेल तर 10 to 30 मिलीग्रॅम बिफोर बेड टाईम. ओके, ॲडवर्स इफेक्ट नॉशिया, स्किन रॅश अँड लाईट हेडेडनेस, म्हणजे डोकं जड झाल्यासारखं होणे. लाईट हेडेडनेस म्हणजे काय, थोडक्यात डोकं जड आल्यासारखं होणे. ओके, सो ऑब्व्हियसली सिडेटिव्ज आहे हा ड्रग, तर घेतल्यानंतर कंटिन्यू घेत राहिल्यानंतर एक कंटिन्यू तिथे डोकं जड आल्यासारखं होणारच. ओके, सो नेक्स्ट इज द बिस्पिरोन विच हॅव अ ब्रँड नेम बिस्पिडी. Dose is the 5 milligram thrice in a day and or the thrice in a day. Maximum dose should be up to the 45 milligram daily in divided doses. Okay, so its adverse effect are the tachycardia and the confusion. Okay, so and last drug is the hydroxyzine. Example is the Atarax, again very common drug. Atarax ही टॅबलेट तुम्हाला खूप कॉमनली यूज करताना दिसेल. 50 to 100 मिलीग्रॅम ओरल डोस दिला जातो, 4 times मध्ये तो डोस डिवाइड करून दिला जातो डेली. देन याचे ॲडवर्स इफेक्ट एपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस दिसेल आणि इम्पेअर्ड अलर्टनेस इम्पेअर्ड होईल, अलर्ट राहणार नाही पेशंट, आणि एपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस इथे ऑब्झर्व होईल. सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट युजेस, थेरापेटिक युजेस अँड द डोस ऑफ द अँटी एन्झायटी ड्रग्स. ओके, सो इथंपर्यंत पूर्ण तुमचं सिलेबस, म्हणजे आज जे लेक्चर टाकले आहेत एवढा तुम्हाला फर्स्ट सेशनलसाठी सिलेबस असेल. ओके, जर काही क्वेरीज असतील यू कॅन कॉन्टॅक्ट मी डायरेक्टली. ओके, थँक्यू.